नाशिक येथे दर 12 वर्षांनी होणारा सिंहस्थ कुंभमेळा आणि तपोवन यांचे अतूट नाते आहे. श्रीराम, सीता, लक्ष्मण हे तपोवनात वास्तव्यास होते. नाशिकमधील 2027च्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवन परिसरामध्ये 1150 एकरांवर भव्य साधुग्राम उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जवळपास 1800 झाडे तोडली जाणार आहेत. वृक्षतोड थांबवण्यासाठी नाशिककर रस्त्यावर उतरले असून पर्यावरण प्रेमींनी मोठ्या संख्येने आंदोलनास पाठिंबा दिला आहे. नाशिकमधील तपोवन परिसरातील वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची मोठी हानी होणार आहे. या वृक्षतोडीमुळे झाडांवर अवलंबून असलेल्या पक्ष्यांवर परिणाम होईल आणि परिसरातील जैवविविधता कमी होईल. एकीकडे आपण म्हणतो वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती, येणं सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येती. अध्यक्ष महोदया, माझी आपल्यास माध्यमातून विनंती आहे की म्हणून सदरचा नाशिक शहरात उभारला जाणारा साधुग्राम हा शहरात इतरत्र उभारला जावा आणि निसर्गरम्य तपोवनातील 1800 झाडे तोडू नयेत, ही माझी विनंती आहे. धन्यवाद.